माझ्या गावाकडे एक नदी आहे. असं म्हणतात ती दरवर्षी पावसात भरून येते आणि मग एक मोठा प्रवास ठरवते. प्रवास कठीणतेचा, प्रवास एकटेपणाचा, प्रवास प्रेमाचा आणि शेवटी त्या अथांग सागराच्या मिठीत विलीन होण्याचा. पण या प्रवासाला एक अडथळा आहे. गावाकडची डोंगर रांग, जी ती पार करू शकत नाही. तिला पाहून मनात विचार येतो, का, कशासाठी हे वेळ? कदाचित त्या सागराला तिच्या अस्तित्वाचं भानही नसेल. कदाचित त्याला फरकही पडत नसेल. कदाचित हाच तो शब्द जो तिच्या मनात कधी भीती निर्माण करतो तर कधी आशा. पण भीतीपोटी आशा सोडणं चुकीचं आहे हे तिला ठाऊक आहे. म्हणूनच ती वाट पाहते त्या कोसळणाऱ्या पावसाची, जो तिला पुन्हा या प्रवासासाठी सामर्थ्य देईल, त्या क्षणाची जिथे ती अखेर सागराच्या मिठीत सामावेल. लोक मला नेहमी विचारतात, काय आहे तुझं कोकण? माझं कोकण खुलं आकाश नाही तर एक छोट्या घराचं छप्पर आहे. निरापार गगन नाही तर नजरेसमोरील भिंत आहे. अनंत समुद्र नाही तर अंगणात उभं असलेलं एक घर आहे. एक पाखरू रोज या आकाशात उडतं, नवे क्षितिज बघतं, नवे जग शोधतं. पण संध्याकाळ होताच, सूर्य मावळताच ते परत येतं, त्याच भिंतीत, त्याच छताखाली, त्याच घरात. कारण स्वातंत्र्य आकाशात असतं, पण खरं ऊब, खरं सुख घरातच सापडतं. माझं कोकण तेच घर आहे. तुम्ही जादूवर विश्वास ठेवता का? कारण जादू असं काहीतरी आहे जे फक्त ज्याने पाहिलं, अनुभवलं तोच खरं मानतो. बाकीच्यांसाठी ते फक्त हातचालाकी, युक्ती, फसवणूक. पण माझं कोकण तेही याच जादूसारखंच आहे. ज्याने कोकणाला डोळ्यांनी पाहिलं, पायाखाली जाणवलं, समुद्राच्या सरींमध्ये विरघळून अनुभव घेतला, त्यालाच कळतं की इथली जादू खरी आहे. या व्यावहारिक जगात राहणाऱ्याला कदाचित कोकण फक्त एक ठिकाण वाटेल, पण ज्याने त्याला मनाने स्पर्श केलाय त्याच्यासाठी ते एक वेगळं विश्व आहे. कोकण म्हणजे जादू नाही, कोकणच जादू आहे.